मित्रांनो, आठवतंय का? आपण लहान असताना शाळेमध्ये आपल्याला सुरुवातीला लिहिण्यासाठी पेन्सिल देण्यात येते, कंपल्सरी पेन्सिल. का? कारण लिखाणाच्या चुका होऊ शकतात. जर चुका झाल्या तर खोड रबरने, इरेझरने आपण त्या सुधारू शकतो, पुन्हा लिहू शकतो. मोठं झाल्यावरती आपल्या हातात पेन देण्यात येतो. का? कारण आता अशी अपेक्षा असते की लिहिण्याच्या काही चुका होणार नाही आहेत, त्यामुळे आता पेन घेतलास तरी काही हरकत नाही. आपल्या कर्माला सुद्धा हाच नियम लागू पडतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये, बालपणीच्या काळामध्ये आपली कर्म ही जणू काही पेन्सिलने लिहिल्यासारखी असतात. त्याच्या चुका जास्त कोणी लक्षात घेत नाही. इरेझर लोकांच्या मनामध्ये इझिली अवेलेबल असतात. पण जसजसे आपण मोठे होतो तेव्हा मात्र आपली कर्मे पेनाच्या शाईसारखी घट्ट झालेली असतात. त्यावेळेस मात्र आपल्या हातून होणाऱ्या प्रत्येक कर्माला सिरियसली घेतलं जातं. मग ते शब्द असतील, आपली कृती असेल, प्रत्येक गोष्ट ही इनकरेक्टेबल असते. प्रत्येक गोष्ट ही करेक्ट न होण्यासारखी असते. म्हणून हे ज्याला लवकरात लवकर कळतं ना, तो आपलं प्रत्येक कर्म, मग आपला प्रत्येक शब्द, आपली प्रत्येक कृती तोलून मोलून वापरायला सुरुवात करतो. म्हणून ही गोष्ट जेवढ्या लवकर समजू ना, तेवढा आपलाच फायदा होणार आहे.